नमस्कार, मी ऋषी देसाई. आनंदवारीमध्ये आपलं स्वागत. महर्षी वाल्मिकींच्या नगरी वाल्हे गावाचे निरोप घेऊन माऊली लोणंद मुक्कामाकडे मार्गस्थ झाली आहे. दरम्यान दुपारी 1:30च्या सुमारास निरा स्नानाचा सोहळा पार पडला. त्यानंतर माऊलींच्या पालखीनं लोणंदकडे प्रस्थान ठेवलं. लोणंदमध्ये माऊलींचा मुक्काम 2.5 दिवसांचा असणार आहे. तर उंडवळी गावाच्या माळावरील मुक्काम आटपून संत तुकाराम महाराजांची पालखी ही आता बारामती शहराकडे मार्गस्थ झाली आहे. तुकोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम हा बारामतीमध्ये असणार आहे. एकूणच बारामतीचा मुक्काम हा अनेक गोष्टींसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे माऊलींचाही आजचा निरा स्नानाचा सोहळा खरं तर वारकऱ्यांसाठी आज कुठे जावं आणि कुठे पाहावं असा तर सगळा सोहळा असतो. कारण एकीकडे निरा स्नान घडत असतं तर दुसरीकडे काटेवाडीच्या वाटेवर आता जगद्गुरु तुकोबारायांची पालखी ही आता आलेली आहे. या दोन्ही सोहळ्यामधलं वैशिष्ट्य म्हणजे इथली स्थानिक भौगोलिकता आणि या भौगोलिकतेच्या आधारावर वारकऱ्यांची बदलणारी प्रथा परंपरा. विशेषतः निरेच्या भागामध्ये निरा स्नान करत ते पुण्य आज अजमावायचं असतं. ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नसतं अशा सगळ्यांसाठी निरा ही आज चंद्रभागा बनलेली असते. तर तिकडे साक्षात बारामती म्हणजे आज पंढरपूर बनलेलं आहे. पुण्यनगरीचा निरोप घेत माऊलींची पालखी निरा नदी तीरी आली आणि इथं पार पडला निरा स्नानाचा सोहळा. या अनुपम्य सोहळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी. माऊलींचा पालखी सोहळा निरेमध्ये दाखल झाल्यानंतर निरा नदीचं शाही स्नान हे प्रत्येक वारकऱ्यासाठी खूप उत्सुकतेचा विषय असतो, खूप आपुलकीचा विषय असतो. आणि म्हणूनच या निरेच्या नदी पात्रात मी सध्या आहे. तुम्ही बघू शकता की या निरा नदीमध्ये पहाटेपासूनच अनेक भाविकांनी इथे स्नान करण्याचा आनंद घेतलेला आहे. निरा नदीचं जे स्नान आहे त्याचं एक खूप वेगळं महत्त्व आहे. उत्सुकतेने वाट बघत असतात. या शाही स्नानाचा मान इथले निंबाळकर आहेत, त्यांच्याकडनं आपण थोडंसं जाणून घेऊया. पालखीच्या वेळेला प्रस्थान होते इथं निरा दत्त घाटावर माऊलींनी पूर्वी आंघोळ केलेली आहे. त्याप्रमाणे माऊलीची आजही प्रथा अशी आहे की माऊलीचं इथं शाही स्नान होतं आणि नंतर पुढं सातारा जिल्ह्यातनं रवानगी पुढं होती पालखीची. आणि इथल्या दत्त घाटावर असं प्रमुख वैशिष्ट्य आहे की साईबाबा इथं 1 दिवस मुक्काम करून गेलेले आहेत. दुसरी गोष्ट इथं आम्ही वारकऱ्यांची फार सेवा करतो. तुम्ही पण वारीमध्ये आहात. आजचं हे सगळं वारकऱ्यांचं बघून काय वाटतं? हे सगळे वारकरी भाविक असल्यामुळं हे सगळे पंढरपूरकडे जातात. हे सगळे एक भावना म्हणून यायचं येऊन इथं ज्ञानेश्वर माऊलींनी स्नान केल्यामुळे या निरेचं महत्त्व अधिक या ठिकाणी सगळे वारकरी स्नान करतात. म्हणजे आपला देह पवित्र होतो अशी भावना असल्यामुळं स्नान करून बाहेर येतात. माऊली सांगाल, निरेमध्ये स्नान करताय, काय स्नानाचं महत्त्व आहे इथलं? स्नानाचं महत्त्व म्हणजे प्रत्यक्ष माऊलींनी स्नान केलेलं आहे. माऊली देवासारखे देव इथं स्नान करून गेले तर मग आपण आपल्या माणसाचं काय केलेले पाप समजा इथं सोडून जायचं. आता पंढरपूरला गेले ते चंद्रभागेचं स्नान करतो तसं आपण इथं स्नान करतो. ते जुने जे भाविक आहेत या वारीमध्ये वारीसोबत चालणारे, त्यांना तर या स्नानाचं महत्त्व आहेच आहे. मात्र नवीन पिढी जी आहे पाप कमी व्हावीत, पुण्याचा थोडासा साठा जास्त व्हावा म्हणून या ठिकाणी स्नान घेताना आपल्याला दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, निरा. निरा स्नानाचा हा सोहळा हा खरं तर देखणा असतो. पण निरा स्नानानंतर सावित्रीबाई विद्यापीठ पुणे येथील विद्यार्थ्यांनी निरा नदी आणि दत्त घाटाची साफसफाई केली. त्यांच्या या स्वच्छतेच्या मोहिमेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी. ही स्वच्छता मोहीम करत असताना नेमका वारीसोबतचा अनुभव काय आहे? काही विद्यार्थी आहेत आपल्यासोबत, जाणून घेऊया. काय सांगशील, कितवं वर्ष आहे तुझं वारीतलं आणि कसं? वारीमधलं माझं 3रं वर्ष आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी कल्याण मंडळातर्फे या दिंडीचं आयोजन करण्यात येतं. गेले 11 वर्ष या दिंडीचं आयोजन केलं जातं. तर पुणे विद्यापीठातर्फे पथनाट्य, भारूड, अजून अभंग, गवळणी वगैरे भारूड यांतर्फे यांच्या मार्फत समाज प्रबोधन, समाज जागृती केली जाते. स्वच्छतेविषयी माहिती दिली जाते. पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत सुंदर भारत बनवण्याची जी संकल्पना मांडलेली आहे त्या संकल्पनेत आपला थोडासा मदतीचा हातभार लागावा म्हणून मी या वारीत आलेलो आहे. स्वच्छ भारत, आपली वारी जी आहे ती सुंदर आणि स्वच्छ व्हावी यासाठी या वारीत मी आलेलो आहे. एकीकडे धार्मिक बाजू आहे, दुसरीकडे स्वच्छता जनजागृतीचा एक वेगळा उपक्रम. काय काय अजून मिळतंय वारीत आणि तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? वारीत असा खूप आनंद मिळतोय आम्हाला. पण स्वच्छता म्हणजे आपण जे राबवतोय त्यात खरा आनंद आहे. माऊलींच्या सेवेबरोबरच एक जनसेवा सुद्धा आमच्या हातून घडते याचा मला खूप आनंद होतोय. आणि स्वच्छता खरं काळाची गरज आहे आजच्या.
तुमच्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा आणि असं पुढे भेटत राहू. बोला पुंडलिक. एकूणच आपण बघतो की या वारीमध्ये एकीकडे आरतीचा गजर आहे, दुसरीकडे ही सगळी मित्रमंडळी एक वारीमध्ये स्वच्छता राखण्याचा एक खूप वेगळा उपक्रम आपल्याला इथे करताना आढळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरचा प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, निरा. आपण या संदर्भात अधिक बोलू. आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे आपल्या सोबत आहेत. प्रशांत माऊली, आज निरा स्नानाचा हा सोहळा संपन्न झाला. खरं तर निरेचं स्नान हे तिथल्या सर्वांसाठीच महत्वाचं असतं. आज निरा ही जणू चंद्रभागासारखी असते, भीमेसारखी असते. काय सांगाल या सोहळ्याबद्दल? आज साताऱ्यामध्ये आज वारीनं प्रवेश केलाय. ऋषी, सातारा जिल्ह्यामध्ये वारीने माऊलींच्या पालखी सोहळ्याने प्रवेश केलेलाच आहे. मात्र आजचं दिवसभराचं जे आकर्षण होतं ते म्हणजे निरा स्नानाचा शाही सोहळा. आणि आज विशेष म्हणजे दुहेरी योग जो आलेला होता की गुरुपुष्यामृत अधिक महिना, त्याच्यात गुरुवारचा दिवस, त्यामुळे जिथे हे शाही स्नान केलं जातं तिथे दत्ताचं मंदिर आहे, ज्या ठिकाणी माऊलींचाही विसावा तिथे लाभलेला आहे. आणि म्हणूनच अशा या ठिकाणी असा छान योग आल्यानंतर यावेळीचा वारकऱ्यांचा जो उत्साह होता तो खूप दामदुप्पट आपल्याला दिसून आलेला आहे. त्यामुळे निरा स्नानापूर्वी काही वारकरी इथे स्नान करताना दिसत होते आणि जेव्हा माऊलींच्या पादुका इथे आल्या, माऊलींच्या पादुकांना इथे स्नान घालण्यात आलं, त्यावेळी इथला जो संपूर्ण हा जो परिसर आहे, जी निरा नदीकाठचा जो परिसर आहे, तो वारकऱ्यांनी माऊली माऊलीच्या जय घोषानं अगदी दुमदुमून टाकलेला होता. यावेळी म्हणूनच गुरुवार आहे, अधिक मास आहे, गुरुपुष्यामृत योग आहे, असा सगळ्या योगातून आजचा दिवस खऱ्या अर्थी वारीतील प्रत्येक वारकऱ्याच्या दृष्टीने अगदी संस्मरणीय ठरला असंच म्हणावं लागेल आपल्याला. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी आज पुणे पोलिसांनी म्हणजे पुढे नक्कीच प्रशांत, या निमित्तानं प्रश्न असा एक वेगळा या निमित्तानं की म्हणजे सोपान काकांचं एक रिंगण देखील आज पार पडलं, त्याबद्दल काय सांगाल? जे 3 मुख्य सोहळे आपण बघतो की पुणे जिल्ह्यातनं निघतात. माऊलींचा पालखी सोहळा आहे, देहूवरनं निघणारा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आहे आणि सासवडवरनं जी पालखी निघते सोपान देवांची, त्या सोपान देवांच्या पालखीसोबतचं हे पहिलं गोल रिंगण, म्हणजेच या पालखी सोहळ्यातलं संपूर्ण पालखी सोहळ्यातलं हे पहिलं गोल रिंगण जे सोमेश्वर कारखान्यापाशी, सोमेश्वर कारखाना जो आहे तिथल्या मैदानावरती हे गोल रिंगण पार पाडण्यात आलं. म्हणून या रिंगणाची एक दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे असं सांगता येईल की इथे विणेकरी असतील त्यांचे ते पण इथे प्रदक्षिणा घालतात. त्याच्यानंतर ज्या महिला असतात त्या तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन इथे संपूर्ण भान हरपून या गोल रिंगणामध्ये सहभाग घेतात. आणि अर्थातच सोपान देवांच्या पालखीसोबत जो अश्व आहे तो ही अश्व इथं ज्या वेगाने धावतो, म्हणूनच या संपूर्ण महिलांसोबत धावणं, झेंडेकऱ्यांसोबत धावणं आणि तिथला एकूणच या सोपान देवांच्या पालखीमधला हा सगळा माहोल अनुभवणं. कारण या वारीमध्ये भलेही वारकरी थोडेसे माऊलींच्या पालखीच्या तुलनेने कमी असतील, मात्र या संपूर्ण सोपान देवांसोबतची पालखी करणं हे वंश परंपरागत जे वारकरी आहेत अनेक कुटुंबांमधून याच पालखीमध्ये सहभाग नोंदवणं हे परंपरागतरित्या पाळलं जातं. म्हणूनच या पालखीतील सगळ्या वारकऱ्यांसाठी हा सोहळा खूप वेगळा होता. म्हणूनच आपण झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी हा सोहळा, रिंगण सोहळा जो आहे, जो पहिला रिंगण सोहळा म्हणता येईल या संपूर्ण पालखी सोहळ्यातला, त्याचं हे संपूर्ण अनुभव होणं, ही सगळी आनंदाची क्षणचित्र प्रेक्षकांना दाखवणं. नक्कीच प्रशांत, हा जो महाराष्ट्राचा सोहळा आहे, हा महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं सांस्कृतिक संमेलन असतं. या सोहळ्याला केवळ एका धर्माचं किंवा पंथाचे आपण बांधू शकत नाही, तर अवघा महाराष्ट्र या वारीच्या निमित्तानं हा आळंदी देहू पासून ते पंढरपूर पर्यंत जात असतं. साक्षात जैतूनबीचा आपल्याला या सगळ्या वारीला इतिहास आहे. अशीच एक प्रथा लोणंदकरांनी देखील पाळलेली आहे. ईदचा उत्साह हा वारी येत असल्यामुळे त्यांनी थांबवला आणि वारी पुढे मार्गस्थ झाल्यानंतर ईद साजरी करण्याचा निर्धार हा इथल्या मुस्लिम बांधवांनी घेतला. या वेगळ्या प्रथेबद्दल काय सांगाल? लोणंदमध्ये तसं म्हटलं तर 2.5 दिवसांचा मुक्काम आहे पालखीचा, माऊलींच्या पालखीचा. त्यामुळे लोणंदमध्ये खऱ्या अर्थी थोडासा विसावाही मिळतो. जो टप्पा एक 8 दिवसांपासून जी वारी निघालेली आहे लोणंदमध्ये आता मुक्कामी आहे आणि याच लोणंदमध्ये जवळजवळ एक 2.5 दिवस मुक्कामी राहणार आहेत माऊली आणि असंख्य वारकरी. पण यावेळीची जी प्रथा आहे, ईद आलेला आहे आणि त्यामुळे हा ईद जी आहे मुस्लिम बांधव जे आहेत लोणंदचे, त्यांनी स्वतःहून पुढाकार
आधार घेऊन असं ठरवलेलं आहे की यावेळची ईद आम्ही शनिवारचं जे आहे ते न करता माऊलींचा सोहळा ज्यावेळी मार्गस्थ होईल, लोणंदपासून मार्गस्थ होईल पुढच्या प्रवासासाठी, त्यानंतरच आम्ही ईद साजरी करू. हा एक खूप मोठा निर्णय म्हणता येईल किंवा खूप मोठा माऊलींच्या सोहळ्याप्रती त्यांनी दाखवलेला आदर म्हणता येईल. या मुस्लिम बांधवांनी अगदी एवढ्यावरच ते थांबलेले नाही आहेत, मात्र त्याही पेक्षा ते आज स्वतः वारकऱ्यांना इथे भोजनासाठी सेवेकरी म्हणून हजर राहणार आहेत, इथल्या वारकऱ्यांची सेवा करणार आहेत. त्यामुळे आज जे लोणंदमध्ये हिंदू मुस्लिम जे आपण नेहमी बंधुभाव जो म्हणतो, तर हा बंधुभाव जर काय असेल तर तो लोणंदमध्ये बघायला मिळालेला आहे. आणि संपूर्ण ज्यांना जातीभेदामध्ये जास्त ज्यांना इंटरेस्ट आहे अशा लोकांसाठी हा खूप मोठा धडा आहे की तुम्ही जर अशा प्रकारे एकमेकांचा धर्माचा तुम्ही आदर करणार असाल तर त्याचं एक छान उदाहरण आपल्याला वारीमध्ये बघायला मिळतंय आणि ते लोणंदमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. नक्कीच हा वस्तुपाठ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची एक वेगळी नांदी आणि प्रथा पुढे सांगणार आहे मात्र नक्की. धन्यवाद प्रशांत माऊली हे सुंदर विवेचन केल्याबद्दल. सासवडहून निघालेली सोपान काकांची पालखी सोमेश्वर नगरीत दाखल झाली. यावेळी सोपान काका पालखी सोहळ्यातील पहिलं अश्व रिंगण पार पडलं. सोपान काका चरणी अश्व धावताच रिंगणी हजारो भाविकांच्या उपस्थितीत अश्व रिंगणानं डोळ्यांचं पारणं फेडलं. सोपान काका पालखीचं पहिलंच रिंगण असल्यानं हे रिंगण पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सुरुवातीला काकांच्या पादुकांच्या पालखीनं पूर्ण मैदानाला रिंगण मारलं, त्यानंतर अश्वानं संपूर्ण मैदानाला 3 वेळा गोल रिंगण घातलं. हे पाहणाऱ्यांच्या डोळ्याचं आज पारणं फेडलं. यावेळी संपूर्ण मैदान हे विठुनामाच्या गजरानं दणदणून गेलं होतं. कसं होतं इथलं रिंगण आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे. सोपान देवांच्या पालखी सोबत आपण आहोत आणि पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण सोमेश्वर नगरमध्ये पार पडलेलं आहे. काय नेमकं महत्व आहे या रिंगणाचं, कारण संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये हे पहिलं गोल रिंगण आपल्याला इथे बघायला मिळतंय. माऊली सांगाल रिंगणाविषयी आजचं रिंगण हे बरेच वर्षाची परंपरा आहे आणि रिंगण हे शिस्तबद्ध असतं. काकांचा जसा ह्या रोडला पालखी मार्ग महामार्ग आहे, या मार्गावरती पहिलं गोल रिंगण आज या सोमेश्वर नगरीमध्ये पार पडलेलं आहे. 72 दिंड्या, रथाच्या पुढे 27 आणि बाकीच्या पाठीमागे अशा रिंगणा या घोड्यांचं या ठिकाणी रिंगण पार पडलेलं आहे. आज या रिंगणामध्ये तुळशी वृंदावन घेऊन काही महिला धावतायत, झेंडेवाले धावतायत, ती एक वेगळी परंपरा आहे इथे. ती परंपरा पहिल्यापासूनच परंपरा आहे. पहिला पालखीचं होतं, त्यानंतर अश्वांचं होतं, अश्वांचं झाल्यानंतर झेंडावाल्यांचं होतं, झेंडा झाल्यानंतर हंडा होतो, हंडा झाल्यावर तुळस होती, तुळस झाल्यानंतर विणा होतो, विणा झाल्यानंतर प्रत्येक दिंडीचं भजन चालतं, तिथं पावले खेळल्या जातात, फुगडी खेळली जाते. हे या रिंगणाचं वैशिष्ट्य आहे. पक्वाज वाजवला जातो. तर आपण बघू शकतो की सोमेश्वर नगरमधलं हे रिंगण आहे की ज्या रिंगणामध्ये महिला तुळशी वृंदावन हातामध्ये घेऊन त्याही या गोल रिंगण पूर्ण करतात. टाळकरी असतील, झेंडेकरी असतील, अशा सगळ्यांचा सहभाग या सोपान देवांच्या पालखीमध्ये, सोपान देवांच्या या पालखी सोहळ्यामध्ये पहिलं गोल रिंगण जे आहे यामध्ये आपल्याला होताना दिसतं. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, सोमेश्वर नगर. आध्यात्मिक आणि नैतिक शिकवण देणारं मराठीतील रूपकात्मक नाट्यगीत म्हणजे भारूड. गंगाराम थोरे आणि हरिभाऊ मोठे हे 2 वारकरी गेली कित्येक वर्ष वारीत भारूड सादर करतायत. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. वारी सोहळ्यामध्ये अविभाज्य घटक म्हणजे भारूड. वेगवेगळ्या विषयांवर परखडपणे आणि मिश्किलपणे भाष्य ठेवणारा हा प्रकार संत एकनाथांनी सुरू केला. तो आजही अव्याहतपणे सुरू आहे. वेगवेगळे जे भक्त आहेत ते भारूड जे आहे ते सादर करून जनजागृतीचा प्रयत्न करत असतात. माझ्याबरोबर असेच 2 भारूड सादर करणारे कलाकार आहेत. ते गेली कित्येक वर्ष झालं वारीमध्ये सहभागी होत आहेत आणि भारूडाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्याकडून जाणून घेऊया, काय सांगाल, कोणकोणते विषय असतात, कसं तुम्ही ठरवता भारूड करायचं, किती वर्ष झालं तुम्ही सादर करताय? मला 18 वर्षे झाली. तर मी हे नाथ महाराजाचे भारूड असे सादर करतो. गावगाव सप्ताह असतात, लोकाला खेळीमेळी परमार्थामधून नाथ महाराजांनी एक खेळीमेळी परमार्थ काढला म्हणून ह्या वाक्यामध्ये मी भारूडाचा गावगाव फिरतो. या भारूडामधून गोडवी असते लोकांना, ह्या भारूडामधूनच लोक परमार्थाला सुरुवात करतात. त्याच्यामुळे मी गावगाव हिंडतो आणि या दिंड्यामध्ये सहभागी होतो. दिंड्यामध्ये जिडे आमचा मुक्काम असतो तिथं मी कार्यक्रम करतो. लाखो लोक जमतात भारूडाच्या कार्यक्रमासाठी.
तुम्ही काय सांगाल, कोणते विषय असतात, कोणत्या विषयावर तुम्ही या भारुडाच्या माध्यमातून भाष्य काढता? जनजागृती म्हणजे लोक वाईट वागू नये व वाईट मार्गाने जाऊ नये, वाम मार्गाने जाऊ नये ह्या विषयावर आम्ही भगवंताच्या नामस्मरणाने उच्चार करतो. सद्गुरू एकनाथ महाराज भारूड जरी उलट स्वरूपाचं आहे पण ते अत्यंत अवघड आहे. त्यामुळं आम्ही उलट्याचा अर्थ सर्व समाजाला समजून त्यांचे मनपूर्वक आभार करतो. आधी त्यांना समजावून सांगतो आणि परमार्थ करा, गोडीत राहा. एकंदरीतच आपण पाहू शकताय की पालखी सोहळ्यामध्ये जे वेगवेगळे रंग पाहायला मिळतात, धार्मिक आध्यात्मिक जे रंग आहेत त्यातलाच हा एक वेगळा पण तेवढाच परिणामकारक असा रंग म्हणजे भारूड आहे. आणि तो या पालखी सोहळ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतो. वारकरी त्याचबरोबर ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणचे गावकरी त्यांना या भारुडाच्या माध्यमातून जनजागृती भारुडकर करत असतात आणि परमार्थ काय आहे तेही सांगून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप ठेंगरेसह कैलासपुरी, झी मीडिया, पुणे. आजच्या आनंदवारी तिथंच थांबूयात. पाहता राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.